नमस्कार मैत्रिणींनो, नैसर्गिक उपचार मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हालाही कधी असं जाणवतं का की तुमचे पाय आता पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाहीत? खुर्चीवरून उठताना गुडघ्यांना वेदना होतात का? थोडंसं चालल्यानंतर पाय जड झाल्यासारखे वाटतात का? अशक्तपणा जाणवतो किंवा पाय थरथर कापल्यासारखं वाटतात का? आणि कधी कधी चालताना तोल गेला तर काय होईल ही भीतीही तुम्हाला सातवत असते का? मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्यांचं वय 60-70 किंवा 80 वर्षापेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्या आई वडिलांना आणि घरातील ज्येष्ठ पायांच्या कमजोरी, गुडघेदुखी आणि शरीरातील सततचा थकवा यांचा त्रास होत आहे। कारण आज मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही तुमच्या अनेक जुन्या सवयी बदलण्याचा निर्णय घ्याल। पण त्याआधी मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे। तुम्हाला तो काळ आठवतो का जेव्हा तुम्ही न थकता शेतात काम करायचे, तासानुतास बाजारात फिरायचे, जिने चढणं अगदी सहज वाटायचं आणि अनेक किलोमीटर चालल्यानंतरही शरीरात थकवा जाणवत नव्हता? जर तुम्हालाही तो काळ आठवत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, मला माझे जुने दिवस आठवतात। मैत्रिणींनो, काही महिन्यापूर्वी माझ्याकडे एक ज्येष्ठ गृहस्थ आले होते। त्यांचं नाव होतं गणपतराव पाटील। वय होतं जवळपास 78 वर्ष। त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती। बसल्या बसल्या ते म्हणाले, ताई, पूर्वी मी रोज सकाळी मंदिरात पायी जायचो, वाटेत अनेक ओळखीच्या लोकांना भेटायचो, पण आता अशी वेळ आली आहे की घराच्या गेटपर्यंत जाण्याची भीती वाटते, पायात ताकदच उरलेली नाही। जेव्हा मी त्यांच्याशी सविस्तर बोललेलो तेव्हा लक्षात आले की समस्या फक्त गुडघेदुखीची नव्हती, खरी समस्या होती शरीरात हळूहळू वाढणारा अशक्तपणा, आवश्यक पोषक घटकाची कमतरता आणि आपण जे अन्न खातो त्यातील पोषक तत्वे शरीरात योग्य प्रकारे शोषली न जाणे। आणि हीच ती चूक आहे जी आज लाखो लोक दररोज करत आहेत, पण त्यांनी याची जाणीव सुद्धा होत नाही। मैत्रिणींनो, आणि अनेकांना असे वाटतं की वाढतं वय म्हणजे वेदना, अशक्तपणा आणि इतरांवर अवलंबून राहणं, पण खरं वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वेळेआधी शरीरात कमकुवत होणं ही नैसर्गिक गोष्ट नाही। जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळत नाही, हाडांना पुरेसे कॅल्शियम मिळत नाही, शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते आणि स्नायू हळूहळू अशक्त होऊ लागतात, तेव्हा शरीराची ताकद कमी होण्यास सुरुवात होते। म्हणूनच काही लोक 85 वर्षाचेही वयात कोणाच्याही आधाराशिवाय सहज चालतात, तर काही जण 60 वर्षांचे होताच काठीचा आधार घ्यायला लागतात। हा फरक फक्त वयांचा नसतो, तर तो जीवनशैलीचा, आहारांचा आणि शरीराला मिळणाऱ्या पोषणाचा असतो। मैत्रिणींना, आजच्या काळातील आणखी एक मोठी समस्या म्हणजे अनेक जण पोटभर जेवतात पण शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही। अनेक वेळा ताट भरलेले असतं पण शरीर मात्र रिकामं असतं, पोट भरतं पण हाड मजबूत होत नाहीत। अनेकांना वाटतं की आपण चांगला आणि पौष्टिक आहार घेत आहोत, मग ही वेदना आणि अशक्तपणा का वाढत आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे। फक्त अन्न खाणं पुरेसे नसतं, ते शरीरात योग्य प्रकारे पचन आणि त्यातील पोषक घटक शरीरात व्यवस्थित शोषले जाणं तितकंच महत्त्वाचं असतं। जर शरीरालाच हे पोषक घटक नीट शोषून घेता आले नाहीत तर कितीही महाग आणि पौष्टिक अन्न खाल्लं तरी त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही। आयुर्वेदानुसार जेव्हा जठरंगणी म्हणजेच पचनशक्ती कमकुवत होऊ लागते तेव्हा शरीरातील धातूही हळूहळू दुर्बल होऊ लागतात। याचा सर्वात पहिला परिणाम स्नायूंवर दिसून येतो, त्यानंतर सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात, पुढे पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो, चालताना तोल जातो, जिने चढताना त्रास होतो आणि रात्री पायात गोळे येण्यासारखं समस्या वाढू लागतात। मैत्रिणींनो, जर या सुरुवातीच्या संकेताकडे वेळेवर लक्ष दिलं नाही तर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारता येऊ शकते, पण जर या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू सांधे चालणं फिरून सुद्धा कठीण होऊ शकतं। आता प्रश्न असा आहे की शरीराला नैसर्गिकरित्या ताकद मिळण्यासाठी नेमकं काय करावं? असा काही सोप्या उपाय आहे का ज्यामुळे महागड्या औषधांवर अवलंबून न राहता शरीरातून मजबूत होऊ शकेल? होय मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या जवळपास प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात, पण त्या खाण्याची योग्य पद्धत बहुतेक लोकांना माहीत नसते। जेव्हा या पदार्थांना योग्य प्रकारे पाण्यात भिजवून सेवन केलं जातं तेव्हा त्याचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात आणि शरीरालाही त्यातील पोषक तत्वे अधिक सहजपणे मिळू लागतात। पण या 5 उपायांपैकी पहिला उपाय इतका प्रभावी आहे की अनेकांना त्याची खरी ताकदच माहीत नसते।
म्हणूनच हजारो लोक त्यांचा फायद्यापासून वंचित राहतात. तर मग तो पहिला उपाय नेमका कोणता आहे? एक साधंसं बी आणि एक साधा सुका मेवा एकत्र येऊन अशक्त झालेल्या पायांना नवसंजीवनी कशी देऊ शकतात. आणि अनेक ज्येष्ठ व्यक्तींना हा उपाय नियमित केल्यानंतर स्वतःमध्ये सकारात्मक बदल का जाणवू लागतात. हीच महत्त्वाची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे त्या पहिल्या उपायांबद्दल जाणून घेण्याची, ज्याकडे अनेक जण फक्त एक साधा स्वयंपाकघरातील पदार्थ म्हणून पाहतात. पण योग्य पद्धतीने त्याचा वापर केला तर वाढत्या वयात शरीराला आतून बळकटी देण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. व्हिडिओमध्ये पहिला उपाय बघण्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. म्हणून सर्वांना विनंती आहे की नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, पहिला उपाय आहे रात्री भिजवलेले मेथीचे दाणे आणि अक्रोड याचे संयोजन. मेथीचे नाव घेतले की बहुतेकांच्या डोळ्यासमोर तिची कडू चव येते, पण आयुर्वेदामध्ये मेथीला सांध्यांचे आरोग्य, पचनशक्ती आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी विशेष महत्त्व दिले गेले आहे. तर अक्रोड ही निसर्गाची एक अनमोल देणगी मानली जाते. त्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि अनेक आवश्यक पोषक घटक. जरा कल्पना करा, तुमच्या घरच्या भिंतीला हळूहळू भेगा पडू लागल्या आणि वेळेत त्याची दुरुस्ती केली नाही तर संपूर्ण भिंत कमकुवत होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही तेव्हा हाडे आणि स्नायूही हळूहळू अशक्त होऊ लागतात. काही महिन्यापूर्वी माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ गृहस्थ आले होते. त्यांचं वय जवळपास 74 वर्ष होतं. ते म्हणाले, ताई, सकाळी उठल्यावर पायांना जणू कोणीतरी वजन बांधलं आहे असं वाटतं. थोडं चाललं की गुडघे आखडायला लागतात. मी त्यांच्या दैनंदिन सवयी आणि आहाराबद्दल सविस्तर विचारपूस केली. ते व्यवस्थित जेवत होते, पण शरीराला आवश्यक पोषण पुरेशा प्रमाणात मिळत नव्हते. मी त्यांना काही सोप्या आहाराबद्दल बदल करण्यास सांगितले आणि रात्री भिजवलेले मेथीचे दाणे व अक्रोडांचा समावेश करण्याचा सल्ला दिला. काही आठवड्यांनी ते पुन्हा भेटायला आले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच आत्मविश्वास दिसत होते. ते हसत म्हणाले, ताई, आता सकाळी उठणं पूर्वीसारखं कठीण वाटत नाही. मैत्रिणींनो, इथे एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कोणताही एक उपाय जादूसारखा परिणाम करत नाही. खरी ताकद सातत्यात असतं. जेव्हा आपण दीर्घकाळ शरीराला योग्य पोषण देतो तेव्हाच त्याचे परिणाम दिसून येतात. हा उपाय करण्यासाठी रात्री 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोडाचे गऱ्या पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी वेगळं करून दोन्ही पदार्थ चांगले चावून खा. मात्र ज्यांना कोणताही गंभीर आजार आहे किंवा नियमित औषधे सुरू आहेत त्यांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा. आता आपण दुसऱ्या उपायांकडे वळूया. आयुर्वेदात ज्याला हाडांसाठी खजिना मानलं जातं असा हा उपाय अनेकांच्या घरात रोज दिसतो, पण त्याची खरी ताकद फार कमी लोकांना माहीत असते. हा दुसरा उपाय म्हणजे काळे तीळ आणि मनुका. जर मी तुम्हाला विचारलं की हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात महत्त्वाचे खनिजे कोणते आहेत तर तुमचे उत्तर बहुधा कॅल्शियम असे असेल. पण फक्त कॅल्शियम घेणे पुरेसे नसते, शरीराला त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. काळे तीळ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध मानले जातात, तर मनुका शरीराला ऊर्जा आणि काही महत्त्वाची खनिजे देण्यास मदत करू शकतात. हे दोन्ही पदार्थ रात्री पाण्यात भिजवल्यानंतर मऊ होतात, त्यामुळे अनेकांना ते चावणं आणि पचवणं अधिक सोपं जातं. मैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शरीरातील कमजोरी एका दिवसात निर्माण होत नाही. ती अनेक महिने आणि वर्ष हळूहळू वाढत जाते. सुरुवातीला जिने चढताना थोडा त्रास होतो, नंतर जास्त वेळ उभं राहणं कठीण वाटू लागतं, त्यानंतर चालताना तोल जाऊ लागतो आणि शेवटी अनेकांना असं वाटू लागतं की आपलं वय अचानक खूप वाढलं आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य पाऊल उचललेली तर परिस्थितीत नक्कीच सुधारणा होऊ शकते. हा उपाय करण्यासाठी 2 चमचे काळे तीळ आणि काही मनुका रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते चांगले चावून खा. मात्र ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी मनुका खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. चालताना तुमच्या गुडघ्यात कटकट आवाज येतो का? बराच वेळ बसल्यानंतर उठताना गुडघे आखडल्यासारखे वाटतात का? रात्री पायात गोळे येतात किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर पुढची ही माहिती तुमच्यासाठी आणखी महत्त्वाची आहे, कारण आता मी तुम्हाला तिसऱ्या अशा उपायांबद्दल सांगणार आहे जो अनेक ज्येष्ठ व्यक्तींना आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्यानंतर सांध्यांमध्ये हलकेपणा आणि आराम जाणवायला सांगितलं आहे. याचबरोबर आपण हेही समजून घेणार आहोत की अनेक वेळा समस्या फक्त हाडांची नसून स्नायू आणि मज्जातंतूंची देखील असू शकते.
मैत्रिणींनो, जर तुम्ही अजूनही नैसर्गिक उपचार मराठी या चॅनलसोबत जोडलेले असाल तर सर्वप्रथम मी तुमचं मनापासून कौतुक करते, कारण जो व्यक्ती स्वतःच्या आरोग्याबद्दल शिकण्यासाठी वेळ काढतो तोच भविष्यात अधिक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. आत्तापर्यंत आपण 2 महत्त्वाचे उपाय जाणून घेतले. आता तिसऱ्या अशा उपायांबद्दल बोलूया ज्याकडे अनेक जण फक्त एक साधा खाद्यपदार्थ म्हणून पाहतात, पण त्यामध्ये दडलेले पोषक घटक शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांना फक्त गुडघेदुखीचा त्रास नसतो, तर चालताना होणारा आवाज, सांधे आखडणे आणि वारंवार येणारी सूज यामुळेही खूप त्रास होतो. सकाळी उठल्यावर सांध्यांमधील नैसर्गिक हालचाल जणू कमी झाल्यासारखी वाटते. काही पाऊल चालल्यानंतर गुडघे जड वाटू लागतात आणि कधी कधी खुर्चीवरून उठतानाही अडचण जाणवते. ही परिस्थिती फक्त वाढत्या वयामुळे निर्माण होत नाही. अनेकदा शरीरातील पोषणाची कमतरता, कमी शारीरिक हालचाल आणि दीर्घकाळ टिकणारी सूज यामागे कारणीभूत असते. आता तिसऱ्या उपायाबद्दल जाणून घेऊया. तिसरा उपाय म्हणजे आळशीचे बिया आणि खजूर. आळशीच्या बिया अनेक वर्षांपासून पारंपरिक आहाराचा भाग आहेत. त्यामध्ये असे काही पोषक घटक असतात जे संतुलित आहारांचा भाग म्हणून शरीराला चांगल्या आधार देऊ शकतात. तर खजूर हा नैसर्गिक ऊर्जा, खनिजे आणि नैसर्गिक गोडव्याचे उत्तम स्रोत मानले जातो. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे 72 वर्षाच्या एक ज्येष्ठ महिला आल्या होत्या. त्यांची सर्वात मोठी तक्रार अशी होती की सकाळी उठल्यावर गुडघे इतके आखडलेले वाटायचे की त्यांना काही मिनिटे पलंगाच्या कडेला बसून राहावे लागायचे. त्या म्हणाल्या, पूर्वी मी घरातली सगळी काम सहज करायचे, पण आता थोडा वेळ उभं राहिले तरी खूप थकवा जाणवतो. मी त्यांना एवढंच सांगितलं, आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतं. प्रश्न वेदना आहेत की नाही हा नसतो, तर आपण त्या संकेताकडे वेळेवर लक्ष देतो की नाही हा असतो. मैत्रिणींनो, अनेक जण समस्या खूप वाढल्यानंतरच जागे होतात, पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या संकेतांनाच ओळखून योग्य पाऊल उचलणं. आळशीच्या बिया आणि खजूर रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाण्याची सवय अनेक लोक लावतात. त्यामुळे ते मऊ होतात आणि चावल्यालाही सोपं जातात. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही एक खाद्यपदार्थाला चमत्कार समजणं योग्य नाही. खरा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली या सर्व गोष्टी एकत्र पाळायला जातात. मैत्रिणींनो, आता आपण चौथ्या उपायाकडे वळूया. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे जे म्हणतात, माझ्या पायात आता ताकदच उरलेली नाही, चालताना शरीरात साथ देत नाही, जिने चढणं खूप कठीण झालं आहे. जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल तर पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका. चौथा उपाय म्हणजे रात्री भिजवलेले बदाम आणि पांढरी मुसळी याचे संयोजन. बदामाला शतकानुशतके उत्तम पोषणाचा स्रोत मानले जाते, तर पांढऱ्या मुसळींचे उल्लेख आयुर्वेदिक ग्रंथामध्येही आढळतो. अनेक जण तिचा संबंध शरीराची ताकद, ऊर्जा आणि स्फूर्ती यांच्याशी जोडतात. मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा स्नायू कमकुवत होऊ लागतात तेव्हा फक्त हाडे मजबूत करणं पुरेसे नसतं. शरीराला संतुलित पोषण, नियमित हालचाल आणि पुरेशा प्रमाणात प्रथिनेचीही गरज असते. वाढत्या वयात स्नायूंची ताकद कमी होण्याची समस्या जगभरात पाहायला मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती नियमित हालचाल करत नाही, पुरेसे पोषण घेत नाही आणि दिवसभर बसून राहण्याची सवय लावून घेते, तेव्हा पायांची ताकद त्या हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी जीवनशैलीतील सुधारणा करणं तितकंच आवश्यक आहे. अनेक जण मला विचारतात, ताई, फक्त खाण्यापिण्याचेच सगळं ठीक होईल का? माझं उत्तर नेहमी एकच असतं, नाही. जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त बसून राहिला, शरीराची हालचाल केली नाही, सूर्यप्रकाश घेतला नाही आणि मग एका पदार्थानेच शरीर मजबूत होईल अशी अपेक्षा ठेवली तर ते शक्य नाही. निरोगी आरोग्य ही एक सवय आहे, जादू नाही. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण 4 महत्त्वाचे उपाय जाणून घेतले, पण आता जो 5वा आणि शेवटचा उपाय आहे तो विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त मानला जातो ज्यांना रात्री पायात गोळे येणे, अस्वस्थता आणि स्नायूंमध्ये ताण जाणवायचा त्रास होतो. आणि एवढंच नाही, यानंतर मी तुम्हाला अशा 3 दैनंदिन सवयी सांगणार आहे ज्या या 5ही उपायांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. कारण अनेकदा समस्या आपण काय खातो यापेक्षा आपण आपला दिवस कसा घालवतो यामध्ये दडलेली असते. मैत्रिणींनो, आता आपण ह्या व्हिडिओची सर्वात महत्त्वाच्या भागात पोहोचलो आहोत, कारण आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी समजल्याशिवाय कोणताही घरगुती उपाय, कोणतीही औषध किंवा कोणताही नुस्खा पूर्ण फायदा देऊ शकत नाही. अनेकांना वाटतं की पायदुखी, गुडघे आखडणे, वारंवार गोळे येणे आणि अशक्तपणा हे फक्त वाढत्या वयामुळेच होते, पण वास्तव असं आहे की
अनेक वेळा यामागे वय नसतं तर आपल्या चुकीची सवयी असतात. आपलं शरीर अनेक महिने आधीच आपल्याला संकेत देत असतं. जिने चढताना धाप लागते, थोडं चाललं तरी पाय जड वाटतात, रात्री पोटऱ्यामध्ये ताण जाणवतो, गुडघे किंवा गुडघ्यात कटकट आवाज येऊ लागतो. पण आपण या संकेताकडे दुर्लक्ष करत राहतो. हळूहळू याच छोट्या समस्या मोठ्या अडचणीचं रूप घेतात आणि एक दिवस अशी वेळ येते की माणूस स्वतःच्या घरात चालायलाही घाबरू लागतो. म्हणूनच आज मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्ही अजूनही स्वतःच्या पायावर उभे राहू शकत असाल, जर अजूनही काही पाऊल चालू शकत असाल, तर समजून घ्या की तुमच्याकडे स्वतःचं आरोग्य सुधारण्याची संधी अजूनही आहे. आता बोलूया 5व्या आणि अंतिम उपायाबद्दल. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त मानला जातो ज्यांना रात्री पायात गोळे येणे, अस्वस्थता आणि स्नायूंमध्ये ताण जाणवायचा त्रास होतो. अनेक ज्येष्ठ व्यक्ती रात्री वेदनांमुळे वारंवार जागे होतात, त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि सकाळी उठल्यावरही शरीर थकलेले वाटतं. अशा लोकांसाठी बडीशेप आणि मखाणे याचे संयोजन एक चांगला पर्याय मानला जातो. बडीशेपमध्ये शरीराला शांत ठेवण्यास मदत करणारे काही गुणधर्म आढळतात, तर मखाणे हे कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचे चांगले स्रोत मानले जातात. रात्री 1 चमचा बडीशेप आणि 10 ते 12 मखाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी प्या आणि बडीशेप व मखाणे नीट चावून खा. हा अगदी साधा उपाय आहे, पण नियमितपणे केल्यास अनेकांना त्यांचा चांगला अनुभव येतो. पण मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला अशा 3 सवयी सांगणार आहे ज्या या सर्व उपायांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. पहिली सवय म्हणजे नियमित सूर्यप्रकाश घेणे. आज लाखो लोक दिवसभर घरात किंवा बंद खोलीत राहतात, त्यामुळे शरीराला पुरेसे सूर्यप्रकाश मिळत नाही आणि हळूहळू व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी हे मजबूत हाडांसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं, म्हणूनच दररोज काही वेळा सूर्यप्रकाशात नक्की घालवा. दुसरी सवय म्हणजे नियमित चालणं. अनेक जण वेदनाच्या भीतीने चालणंच बंद करतात, पण सत्य हे आहे की जितके कमी चाललं तितक्या वेगाने स्नायू कमकुवत होतील. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार रोज सुरुवात फक्त 5 मिनिटांपासून केली तरी चालेल, नंतर हळूहळू वेळ वाढवत जा. तिसरी सवय म्हणजे शरीराचं वजन नियंत्रणात ठेवणे. जास्त वजनामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो, त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. मैत्रिणींनो, शेवटी मला तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. वाढतं वय म्हणजे आयुष्यातील आनंद संपला असा त्याचा अर्थ अजिबात नाही. वाढतं वय म्हणजे फक्त आपल्या शरीराची थोडी अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे, एवढंच. आजही असे हजारो लोक आहेत जे 80 वर्षाच्या वयातही सक्रिय आणि आनंदी जीवन जगत आहेत. ते स्वतःची कामे स्वतः करतात, रोज सकाळी फिरायला जातात, कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि आयुष्याचा मनमुरांदा आनंद घेतात. त्यांच्यात आणि इतरांमध्ये फरक फक्त त्यांच्या चांगल्या सवयींचा असतो. त्यांनी आपल्या शरीराकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. म्हणून तुम्हीही असा विचार करू नका की आता खूप उशीर झाला आहे. आज घेतलेला एक छोटासा निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून आजपासून एक संकल्प करा. आपल्या आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य द्या. आपल्या आहाराकडे लक्ष द्या. रोज थोडा सूर्यप्रकाश घ्या. नियमित चालण्याची सवय लावा. पुरेसे पाणी प्या आणि शरीर देत असलेल्या संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, मजबूत पाय हे फक्त चालण्यासाठी नसतात, तर ते तुमच्या स्वलंबनास, आत्मविश्वासाचा आणि आनंदी आयुष्याचे प्रतीक असतात. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या आईवडिलांपर्यंत, आजी आजोबापर्यंत आणि ज्यांना या माहितीची गरज आहे अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचा एक शेअर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आयुष्यात नवीन आशेची किरण निर्माण करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचे वय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.